विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. ज्ञानमय IAS अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. एक लक्षात घ्यायचं, ज्या पद्धतीने आपण मागील काही जिल्ह्यांचे पेपर अगदी बारकाईने विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला, हा एक नक्कीच तुमचे जे काही कमेंट्स येतात तर नक्कीच जरा बरं वाटतं की तुमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवल्या जात आहे आणि तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्यायचं, जशा पद्धतीने तुमच्यापर्यंत एक माहिती पोहोचते ना, त्याच पद्धतीने तुम्ही इतरांपर्यंत सुद्धा थोडं पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण एकमेकास सहाय्य करू अवघे विश्व उभारू, संत तुकोबारायांचा हा जो एक श्लोक आलेला आहे, त्यावरून एक लक्षात घ्यायचं की आपण इतरांसाठी जेव्हा एक पाऊल उचलतो ना आपण, तेव्हा नेती आपल्यासाठी 4 पावलं उचललेले असतात. त्यावरून एक लक्षात घ्यायचं की हे एक लक्षात येतं की हा एक तुमच्यासाठी एक प्रयत्न आहे रे, बाकी काही नाही. ऑफलाईन बॅच मध्ये तर आपण भरपूर देणार आहे, त्याची काळजी करू नका. अगदी तुम्हाला कुठल्याच एका प्रश्नासाठी सुद्धा कुठे भटकायची गरज नाही पडायला पाहिजे. ठीक आहे, तर त्याच अनुषंगाने लक्षात घ्या की हा एक प्रयत्न करतोय आपण. त्यामध्ये लक्षात घ्या की आता तुम्हाला समजत आहे तर अजून प्रतिसाद द्या आणि पेपरला अगदी काही दिवस बाकी आहे. बरोबर आहे. आपण चालकचे पण पेपर घेणार आहे, काही कारागृहाचे पण घेणार आहे, SRP चे पण घेणार आहे. बरोबर आहे, काळजी करू नका, सर्वच घेईन. टप्प्याटप्प्यात मी सर्व पेपर करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक, त्यामध्ये बघा आता प्रश्न क्रमांक आपण 65 बघा. आता इथून सुरुवात होते GS ची. नक्कीच तुम्ही अगदी बारकाईने सोडवत असेल त्या अनुषंगाने बघा आता थोडं. ठीक आहे, 65 क्रमांकाचा प्रश्न. त्यांनी काय म्हटलेलं आहे इथे, तुम्हाला दिलेलं आहे की विसंगत जोडी ओळखा. आले लक्षात? विसंगत जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे. आता हा प्रश्न थोडा इकडे गेलेला आहे कारण टायपिंग मिस्टेक मध्ये झालेलं असेल, ते थोडं समजून घ्या आता. की आता एक लक्षात घ्या, त्यांनी विसंगत म्हणजे न जुळणारी अशी वेगळी जोडी ओळखा असं त्यांनी म्हटलं. बरोबर. आता त्यामध्ये लक्षात घ्या त्यांनी आपण काय म्हणू शकतो त्याच ठिकाणी. आता इकडे जर असे प्रश्न आले ना, तर थोडं एक लॉजिक बघायचं. नेहमी आपण काय करतो की चुकीचं कोणतं आहे ते शोधायला जातो. याचा अर्थ इथे बाकी सर्व चुकीचं दिलं असतं, एक बरोबर असतं. बरोबर आहे. आता बघू आपण कशा अनुषंगाने. आता इथे जर बघितलं तर इंदौर, बरोबर आहे. इंदौरचा ना मध्य प्रदेशचा काही संबंध लागतो का? कारण मध्य प्रदेशमध्ये इंदौर हे शहर आहे, पण मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येतं, म्हणजे इथे राजधानी ही भोपाळ आलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ ही चूक आहे. बरोबर आहे. हा एक प्रश्न एलिमिनेट कसे करायचे ते बघा आधी. नाही तर आपण बरोबर शोधायला जातो आणि नेमकं चुकीचं आपल्या हाताशी लागतं. तसं नका करू. इथे चुकीचं नंतर म्हणजेच काय असं शोधायचं की चुकीचं कुठलं आहे, म्हणजे राहिलेलं ते एक वेगळं. बरोबर. पुढे आता उत्तर प्रदेश आणि कानपूरचा, हे उत्तर प्रदेशमध्ये कानपूर येतं, पण उत्तर प्रदेशचा आणि कानपूरचा दूर दूर संबंध येत नाही. कारण उत्तर प्रदेशची राजधानी येतं लखनौ. आले लक्षात? याची राजधानी आहे लखनौ. मग हा उत्तर येईल का प्रश्न? तोही चुकलेला आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, गुजरातचा आणि अहमदाबादचा, जरी अहमदाबाद हे गुजरातमध्ये आहे, पण गुजरातची राजधानी गांधीनगर आहे ना. बरोबर आहे. मग याची राजधानी येतं तुम्हाला गांधीनगर. आलं लक्षात? मग हे चुकला. माझा राहिलेला प्रश्न एकच आहे ना रे, तो म्हणजेच 3. मग याचा प्रश्न उत्तर 3 असणार आहे तुम्हाला. म्हणजेच काय की तामिळनाडूची राजधानी ही चेन्नई आलेली आहे. म्हणजे यांनी काय विचारलेलं आहे, कोणत्या राज्याची राजधानी. बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने लक्षात घ्यायचं की प्रश्न बघा किती इझी असतो. फक्त जे चुकलं ते बाहेर काढायचं. म्हणजे याचा अर्थ असं जर पुढे गेलं, एखादीचा प्रश्न असाही तयार होतो यामध्येच की आता इथे चुकवलेला आहे, पण याचा बरोबर प्रश्न तयार होतोय ना. इकडे राज्य आणि राजधानी. बरोबर आहे. राज्य आणि राजधानी येतो पहिला टप्पा पूर्ण. तर या अनुषंगाने लक्षात घ्यायचं. पुढचा प्रश्न बघू आपण. ठीक आहे. पुढचा प्रश्न त्यांनी काय म्हटलेला आहे याच ठिकाणी, की पुढचा येतो 71 क्रमांकाचा प्रश्न. बरं ठीक आहे. अरे हो सॉरी, 66 क्रमांकाचा प्रश्न बघा. त्यांनी काय म्हटलं इथे, कापूस पासून कपडा बनवल्या जातात. आले लक्षात? कापूस पासून कपडा बनवल्या जातात. म्हणजे हा प्रश्न जर यामध्ये येतो रिझनिंग मध्ये, पण तरी आपण करू डिस्कस, काय अडचण नाही. आणि लोखंड पासून जसं कापूस पासून कपडा बनवल्या जातात, तर लक्षात घ्या लोखंड जर विचार केला आपण, बरोबर, तर याचा ऑप्शन एलिमिनेट करा. पुस्तक कटला, प्लास्टिक कटला. बरोबर. जसं कापूस एक रॉ मटेरियल आहे, बेसिक आहे. जमिनीमधून आपण जेव्हा झाड लावतो तेव्हा वरती येतं, एका वृक्षापासून झाडापासून आपल्याला कापूस मिळतो आणि तो फॅक्टरीमध्ये जातो. त्यानंतर लक्षात घ्या, लोखंड हा सुद्धा खदानीमधून मिळतो आपल्याला. पण लक्षात ठेवा, त्यांनी ते कुठून मिळतं हे विचारले का, त्याच्यापासून प्रोसेस काय होते हे विचारलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ लोखंडापासून बनणारी ती आपली आगगाडी. बरं, हा रिझनिंगचा प्रश्न येतो. बरोबर. तर त्या अनुषंगाने लक्षात घ्या हे
आता येतो 71 क्रमांकाचा प्रश्न. काय म्हटलं त्यांनी? भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराणा यांचे संशोधन रिकामी जागा याविषयी आहे. बरोबर आहे. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ जे हरगोविंद खुराणा आहे, तर हे कशा संदर्भात आहे ते त्यांनी विचारलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, हरगोविंद खुराणा नेमकं होते कोण? हे तर भारतीय वंशाचे होते. तर त्याचसोबत लक्षात घ्यायचं, आपण इकडे आता बघितला हरगोविंद खुराणा हे व्यक्ती, हे एक भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ, म्हणजेच यांनी काय केलेलं असेल तर कृत्रिम जनुक हे तयार करण्यासाठी त्यांनी पहिलं पाऊल उचललं गेलेलं होतं. कृत्रिम जनुक म्हणजे आपल्या ऑप्शन मध्ये आहेच, बरोबर आहे. कृत्रिम जनुक हे सुद्धा त्यांनी तयार करण्यासाठी हे पहिले शास्त्रज्ञ येतात. बरोबर आहे. हे पहिले व्यक्ती किंवा पहिले शास्त्रज्ञ, बरोबर आहे. त्यासोबत एक लक्षात घ्यायचं की त्यांनी काय केलं की 1968 मध्ये यांना नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. बरोबर आहे. 1968 ला नोबेल पुरस्कार, बरोबर आहे. 1968 ला नोबेल पुरस्कार मिळाला. त्यासोबत मग हे कुठले? तर भारतीय वंशाचे होते, पण कोणत्या देशामध्ये? तर अमेरिका ह्या देशामध्ये राहत होते. म्हणजेच काय, भारतीय वंशाचे अमेरिकन जीवशास्त्रज्ञ असं सुद्धा एक त्यांच्यासमोर नाव लागतात. बरोबर. म्हणजेच भारतीय वंशाचे अमेरिकन जीवशास्त्रज्ञ, भारतीय वंशाचे अमेरिकन जीवशास्त्रज्ञ होते. आले लक्षात? पुढे बघू आपण. ठीक आहे. पुढचा प्रश्न येतो 73. पुढचा येतो 73. त्यांनी काय म्हटलं? चार्ट जीपीटी म्हणजे काय? बरोबर आहे. चार्ट जीपीटी म्हणजेच काय, त्याचा अर्थ लक्षात ठेवा. आता चार्ट जीपीटी जनरेटेड परमिटेंड, बरोबर आहे. बरोबर आहे. परमिट्रेंड ट्रान्समीटर असा त्याचा येतो. म्हणजेच काय, इथे काय म्हणू शकतो आपण? जनरेटेड म्हणजे बघ ऑप्शन मध्ये काय येतो? चार्ट जीपीटी. सोशल मीडिया ऍप कट करा, व्हायरस हाही नाहीये, बरोबर आहे. अनोळखी लोकांसोबत चॅट करण्यासाठी ऍप तेही नाहीये. म्हणजेच कुठला आलेला आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच बरोबर आहे ए आय चा चॅट बॉक्स म्हणून काम करतात. बरोबर. मग आता चॅट जीपीटी, जीपीटीचा फुल फॉर्म काय येतो जर कधी विचारलंस तर? ते लक्षात घ्या. जनरेटेड, बरोबर आहे. लिहून ठेवून द्या तिथे. जनरेटेड, बरोबर आहे. जनरेटेड परमी ट्रेंड, बरोबर आहे. सॉरी, पर ट्रेंड, बरोबर आहे. जनरेटेड पर ट्रेंड ट्रान्सफॉर्मर म्हणून वापरलं जातं. ट्रान्सफॉर्मर, बरोबर. परमिटेड ट्रान्सफॉर्मर असा त्याचा फुल फॉर्म येतो. गुगलला जरी टाकलं तरी येऊन जाणार. ठीक आहे. कारण तुम्हाला त्या अनुषंगाने विचारलेलं असेल तर इथे त्यांनी विचारलं कशा संदर्भात आहे. साधा प्रश्न येतो ना, ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बरोबर आहे. एआयचा चॅट बॉक्स आलं इथे. तिने ऑप्शन तसे पण कटलेले होते. हे प्रश्न येतो हाच. ठीक आहे. पुढचा बघा. त्यानंतर येतो 76 क्रमांकाचा प्रश्न. ठीक आहे. 76 काय सांगतो आपल्याला बघा. नक्षल प्रभावित कोणता जिल्हा नाही असं म्हटलंय. म्हणजे बघा, नक्षल प्रभावित जिल्हा कोणता नाही हा विचारलेला आहे. म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवा. नाही जर म्हटलं म्हणजे विचार करा, आता नक्षल प्रभावित जर भाग म्हटलं तर आपला पूर्व विदर्भ येतो. मग यापैकी पूर्व विदर्भामध्ये कोणते जिल्हे आलेले आहेत? म्हणजे विचार करा, भंडारा पण आहे, गोंदिया पण आहे, हिंगोली पण आहे, आपलं गडचिरोली पण आहे. हिंगोली आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ नाही हा प्रश्न येतो. बरोबर आहे. म्हणजे प्रश्नाचं उत्तर तुमचं हिंगोली आहे ना. ठीक आहे. आणि जरी समजा प्रश्न असाही आला इथे अति नक्षल प्रभावित, बरोबर आहे. मग अति नक्षल प्रभावित जर जिल्हा म्हटलं तर इथे गडचिरोली. शब्द बदलला, अति नक्षल प्रभावित गडचिरोली. आणि जर नक्षल प्रभावित जिल्हे त्यांनी ऑप्शन मध्ये दिलेला आहे, बरोबर. जर समजा या ठिकाणी होऊ शकेल दुसरं काही दिलेलं असेल, ठीक आहे, वर्धा दिला असता, नागपूर जिल्हा असता, तर नक्कीच गडचिरोली हा शब्द आला असता. वर्धा नागपूर येत नाहीये त्यामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न येतो 77 क्रमांकाचा प्रश्न. ठीक आहे. 77 काय सांगतो आपल्याला? समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? आता हा प्रश्न ना तुम्हाला मागच्या जो पेपर झालेला आहे, बरोबर आहे, नागपूर शहरचा, तर त्यामध्ये तुम्हाला
तो प्रश्न दिसून पडते. जर समजा तुम्ही मागचा व्हिडिओ जर बघितला असेल तर ह्या पेपरमध्ये नागपूर शहरचा हा पेपर आहे, बरोबर आहे. तर या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 19 मध्ये मी याचं विश्लेषण दिलेलं आहे. म्हणजेच बघा, म्हणून बघतो की प्रत्येकाने मागच्या जिल्ह्याचे सुद्धा पेपर अगदी चाळायचे. कारण ज्यावेळेस तुम्ही पेपरला जाता तर नक्कीच आलटून पालटून कुठला नाही कुठला ऍज इट इज जसे तसे विचारेल मी असं म्हणणार नाही, पण नक्कीच कुठेतरी मागच्या प्रश्नांचा कुठेतरी आढावा घेऊनच पुढचे पेपर कधीतरी सेट होतात. कारण प्रत्येक जिल्ह्याचा पेपरचा अभ्यास अधिकारी करत असतो आणि त्या अनुषंगाने ते तयार करतात. म्हणून जरा बघाल तर या पेपरमध्ये जर बघाल तर नागपूर शहरचा पेपर आहे हा. तर नागपूर शहरमध्ये तुमचा मागे व्हिडिओ दिलेला आहे आपण, त्यामध्ये प्रश्न क्रमांक 19 मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे, बरोबर आहे. तर तरी मी डिस्कस करू. आपण बघा, समुद्राची खोली मोजण्यासाठी बरोबर काय वापरतात. इथे वापर येतो सोनार सिस्टीम. आले लक्षात, कारण हे तीनही येत नाही. आले, इथे वापरता येते सोनार सिस्टीम. मग आता एक लक्षात घ्या, मग सोनारचं सिस्टीम जर जातं तर सोनारचं फुल फॉर्म काय आलेलं असतं, कधी तुम्हाला ते पण विचारू शकतं. जसं तुम्हाला चॅट जीपीटीचं एक अर्थ विचारलेला आहे किंवा कशाशी रिलेटेड आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, आता हे मागच्या पेपरमध्ये तो प्रश्न कसा आला ते पण एक सांगून देतो, म्हणजे तुमच्या एक लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. इथे काय विचारलेलं त्यांनी, भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते. मागच्या पेपरमध्ये बघायला एकदा मागच्या व्हिडिओमध्ये, तर त्यामध्ये आपण केलेलं होतं भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोग्राफ वापरला जातो, बरोबर आहे. पण त्यासोबतच त्यांनी 4 ऑप्शन होते, त्यातला एक होता सिस्मोग्राफ. तर इतर 3 ऑप्शन म्हणजेच एक होतो फॅदोमीटर, गॅल्व्हानोमीटर आणि रडार. तर त्यामधला येतो फॅदोमीटर. आलं लक्षात, ते फॅदोमीटर म्हणजे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येते. तर असे प्रश्न लक्षात ठेवा. पुढे बघू आपण आता याविषयी, सोनार सिस्टीम विषयी काय दिलेलं आहे ते. ठीक आहे. सोनार, SONAR, बरोबर आहे. सोनार म्हणजे आपल्याकडले सोनार नाही, हा हे सिस्टीम आलेलं आहे, तंत्रज्ञान. ठीक आहे. तर त्यावेळी लक्षात ठेवा, त्यांचं साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग हा त्याचा अर्थ येतो, फुल फॉर्म. साऊंड, बरोबर आहे, नेव्हिगेशन, बरोबर, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग हा त्याचा एक पूर्ण अर्थ येतो. या शब्दाचा अर्थ पेपरला विचारू शकतात. आणि कशासाठी असेल तर ही सिस्टीम येते समुद्राची खोली मोजण्यासाठी, बरोबर आहे. समुद्राची खोली म्हणा किंवा समुद्रामध्ये जर एखादी जहाज डुबल्या गेलेलं असेल, एखादी वस्तू जर समजा डुबल्या गेलेली असेल तर ते खोलापर्यंत जाऊ शकत नाही. तर त्या अनुषंगाने रेज सोडल्या जातात. ते रोजनुसार त्यांच्या डिस्प्लेवरती एक प्रतिकृती दाखवतात की हा ही वस्तू अशा अशा पद्धतीची आहे. मग त्यानुसार त्यांचं एक संशोधन सुरू होतं, एक रिसर्च टीम काम केलं जातं त्यावरती. ठीक आहे. म्हणून एक लक्षात घ्या, याला समुद्राची खोली मोजण्यासाठी आणि एखादी वस्तू शोधण्यासाठी सुद्धा काम केलं जातं. ठीक आहे. त्यामुळे लक्षात घ्या. आता प्रश्न क्रमांक 78 येतो. 78 काय सांगतो आपल्याला, खालीलपैकी कोणते खेळाडू ऑलिम्पिक पदक विजेते नाही म्हटलेलं आहे त्यांनी, बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या, असा एक प्रश्न जर विचारला नाही, ऑलिम्पिक पदक विजेते नाही हा एक प्रश्न झाला, पण याच्यावरती असा एक प्रश्न तयार होतो ना की कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे. आलंय लक्षात, म्हणजे जर कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा जर एखादी प्रश्न तयार झाला तर नक्कीच त्या ठिकाणी त्या पद्धतीचा एक प्रश्न तयार होऊन जातो. तर आपण काय करू, आता हे जे 4 खेळाडू दिलेले आहे याचं प्रश्नाचं उत्तर जसं येईल किंवा याचं प्रश्नाचं उत्तर मी देईल असं नाही, तर याच्यावरती नवीन एक प्रश्न तयार होता आणि मी त्या अनुषंगाने विचार करा. ठीक आहे. ऑलिम्पिक विजेते नाही हा प्रश्न काही एवढं काही टेन्शन घ्यायचं गरज नाही. प्रत्येक खेळामध्ये प्रत्येकाला मिळतोच वेगवेगळ्या ठिकाणी. ठीक आहे. पण त्या अनुषंगाने नवीन कुठला झाला. आता अभिनव बिंद्रा जर म्हटलं तर यांचा निशाणेबाजीसाठी तुम्हाला प्रश्न तयार होतो, बरोबर आहे. निशाणेबाजी, अभिनव बिंद्रा. त्यानंतर येतो लिएंडर पेस, हे टेनिस साठी येतात. आले लक्षात, हे टेनिस साठी काम करतात. त्यानंतर येतो मिल्खा सिंग, हे रनिंग साठी आलेले आहेत, बरोबर आहे. यांच्या पुढे रनिंग. आणि त्यानंतर मलेश्वरी जर म्हटलं आपण तर मलेश्वरी हे वेट लिफ्टिंग साठी येतात, बरोबर. वेट लिफ्टिंग आले, म्हणजे बघा झाला एक प्रश्न तयार. एक तर जोड्या लावा किंवा अयोग्य जोडी ओळखा. योग्य जोडी ओळखा, अयोग्य जोडी ओळखा असा कुठलाही प्रश्न तयार होतो. त्यानंतर लक्षात घ्यायचं, आपण येतो खालचा प्रश्न नेक्स्ट, तो म्हणजे 79 या क्रमांकाचा प्रश्न बघा. आता
यांनी काय सांगितलंय, खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता आहे? बरोबर. तर आता बघा, इथे त्यांनी दोन दिलेले आहे, आर्टिक महासागर आणि दक्षिण महासागर. तर नेक्स्ट पेज वरती गेलेले आहे ते. बरोबर. तर इथे बघा, परत येतंय तुम्हाला अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागर आलेले आहे. तर आता चारही जे महासागर आलेले आहेत ना, आपण एक मी लिहून घेऊ कोणाची किती खोली आलेले असेल, कशा पद्धतीने आलेलं असेल ते. ठीक आहे, अगदी बारकाईने बघा आता पुढे. हम्म. आता लक्षात घ्या, अटलांटिक महासागर. ठीक आहे. आता अटलांटिक महासागर जर बघितलं तर हा यस आकारासारखा आहे. बरोबर आहे, यस. बरोबर आहे, यस आकार त्याचा. बरोबर. आणि त्याच अनुषंगाने लक्षात घ्या की जगातील हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे तो मोठा. बरोबर आहे, आकाराने हा जगातील जगातील हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे. ठीक आहे, जगातील हा दुसऱ्या क्रमांकाचा. त्यासोबत लक्षात घ्यायचं की एक प्रशांत महासागर येतो आता दुसरा. ठीक आहे, प्रशांत किंवा त्याला आपण म्हणतो पॅसिफिक. ठीक आहे, प्रशांत किंवा पॅसिफिक महासागर. तर हा जर बघितला तर जगातील सर्वात मोठा आणि सर्वात खोल महासागर येतो, आणि त्यामधलं जर सर्वात खोल जर गर्ता म्हटलं तर मरियाना गर्ता येतं. ठीक आहे, तर इथे हा जगातील सर्वात मोठा, बरोबर आहे, आणि सर्वात खोल पण येतो. मग सर्वात खोल काय आहे तिथे, कशावरून, तर एक मरियाना गर्ता येते यातली. ठीक आहे, ही सर्वात खोल एक ट्रेंच म्हणजे गर्ता म्हणजे खूप खोलीवर गेलेली असे आहे, याला खोल म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर येतो आर्टिक महासागर. ठीक आहे, पुढल्या पेजवर बघू. आर्टिक महासागर. बरोबर. ठीक आहे, हा आर्टिक महासागर हा येतो उत्तर ध्रुवाला. बरोबर. त्यासोबत लक्षात घ्यायचं की हा जगाच्या उत्तरेला म्हणजे उत्तर दिशेला येतो किंवा उत्तरेला. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये तर सर्वात लहान जर म्हणू शकतो आपण की सर्वात जगातील सर्वात लहान महासागर. बरोबर आहे, की जगातील सर्वात लहान. प्रश्नाचं उत्तर मिळालं, हा एक. आणि त्यानंतर येतो दक्षिण अंटार्क्टिक महासागर, हा सुद्धा चौथा महासागर येतोय. बरोबर आहे, अंटार्क्टिक. ठीक आहे, किंवा याला अंटार्क्टिक म्हटलात किंवा दक्षिणेकडे असल्यामुळे याला दक्षिण सुद्धा म्हटलं जातं. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं की ही चारही महासागर आलेले आहेत. त्यापैकी सर्वात मोठा विचारला तर तुम्हाला पॅसिफिक किंवा प्रशांत येतो, नावामध्येच दिलेला आहे. प्रशांत म्हणजे असा विशाल असणारा, तो जगातील सर्वात मोठा आणि सर्वात खोल असणारा. दुसरा क्रमांकाने येतो तो अटलांटिक, आणि त्यानंतर येतो क्रमांक लागतो तो आर्टिक महासागराचा, जो की सर्वात लहान आलेला असतो. ठीक आहे, म्हणजे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. त्यांनी काय म्हटलेलं आहे, सर्वात लहान महासागर मग कुठला असणार आहे, आर्टिक महासागर. मिळालं उत्तर. चला पुढे बघू आता आपण. ठीक आहे, खालीलपैकी सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य कोणते? काय म्हटलं त्यांनी की सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य कोणते? मग आता एक लक्षात घ्या की जर समजा राज्य सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य जर कोणतं म्हटलं तर त्यानुसार आपल्याला चारही राज्यांची लोकसंख्या कोणती आहे ते बघावं लागेल. ठीक आहे, तर चला बघा आता म्हणजे कोणत्या राज्याची किती किती येतं त्यामध्ये येतोय. आता एक लक्षात घ्या, राजस्थान. बरोबर, ऑप्शन नुसार आपण बघू. राजस्थान, त्यानंतर महाराष्ट्र आले, त्यानंतर येतोय कर्नाटक बघू आपण. ठीक आहे, आणि शेवटचं दिलंय त्यांनी त्या ऑप्शन मध्ये तामिळनाडू. बरोबर, आता चारही राज्याचं बघा आता. जर समजा आपण राजस्थानचं बघितलं तर राजस्थानचं 6.86 कोटी येतं. बरोबर आहे, राजस्थान 6.86 कोटी लोकसंख्या आलेली. बरोबर, कारण लोकसंख्येमध्ये आलेलं असेल तर त्यानुसार एक लक्षात घ्यायचं. कर्नाटकचं येतं 5 कोटी. बरोबर आहे, कर्नाटकची आलेली आहे आपल्याला 5 कोटी. आणि महाराष्ट्राची तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राची 11.24 कोटी आलेली. आणि शेवटचं येतं तामिळनाडू, आणि तामिळनाडूची येतं 7.21 कोटी. बरोबर, 7.21 कोटी. मग आता बघा त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे,
की खालीलपैकी सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य. मग आता इथे बघा, सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य म्हणजे इथे येतं ना, बरोबर. म्हणजेच देशामध्ये हा दुसऱ्या क्रमांक राज्य आहे. मग पहिलं कोणतं असेल तर उत्तर प्रदेश, बरोबर आहे. मग पहिले राज्य तुम्हाला येतं ते उत्तर प्रदेश, युपी, बरोबर आहे. हा एक. त्यानंतर लक्षात घ्या, राजस्थान जर बघितलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य, बरोबर आहे. पहिलं राज्य येतं, म्हणजे इथे हे राज्य सर्वाधिक क्षेत्रफळ आलेलं आहे इथे. म्हणजेच काय, जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरे राज्य आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे तिसरे राज्य म्हणून घोषित करण्यात येतात, बरोबर आहे. आता इथे आपण करू शकतो की लोकसंख्यामध्ये दुसरा क्रमांक एक, आणि क्षेत्रफळामध्ये आपल्या या महाराष्ट्राचा येतो तोच म्हणजेच तिसरा क्रमांक, बरोबर. म्हणजेच उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो, तर क्षेत्रफळामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. आले लक्षात? बघा, एका प्रश्नावरून 2-3 प्रश्न तुमचे कव्हर होऊन जाणार आहे. पुढे बघू आपण. पुढे लक्षात घ्या, नंतरचा प्रश्न येतो तोच म्हणजेच 81 क्रमांकाचा प्रश्न. त्यांनी काय म्हटलेलं आहे, सर्वसामान्य व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात. आता एक लक्षात घ्या, आपण जर बघितलेलं 72 ठोके पडत आहे आपल्या प्रत्येकाचे, ठीक आहे. दर मिनिटाला 72 ठोके पडतात, तर त्याचं ते उत्तर येऊन जातं, ठीक आहे. जर निरोगी हृदय असेल तर 72 पडतात, नाहीतर कमी जास्त होतात, ठीक आहे. हा एक. अटल सेतू हा मुंबईचा 6 लेन एक्सप्रेस हायवे आहे, तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो. आता याचं सुद्धा मी तुम्हाला रेफरन्स मागील एका पेपरला मध्ये दिलेला आहे, बरोबर आहे. तसाच एक प्रश्न आला, अगदी डिटेलमध्ये समजून दिलेला आहे, तर मागील जे व्हिडिओ बघितलेले असेल ना, तर त्यामध्ये दिले आहे. तरी पण एक बेसिक मी देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला, ठीक आहे. तर एक लक्षात घ्यायचं की त्यांनी काय म्हटलेलं आहे, मागील व्हिडिओ पण बघत चला, कुठले प्रश्न कुठे रेफरन्स कामात पडेल नाही सांगता येत, बरं. आता एक लक्षात घ्या, हा अटल सेतू, त्यामध्ये तर मी एक्सप्लेन केलेला आहे खूप, हा 2 भागाला, जो की 21.8 किलोमीटर आलेला आहे, बरोबर आहे. 21.8 किलोमीटर त्याची लांबी आलेली आहे, हा एक. आणि भारतातील समुद्रावरील सर्वात लांब पूल असणारा आहे, बरोबर आहे. भारतातील म्हणजे समुद्रावरील सर्वात लांब पूल, शब्द लक्षात घ्या बरं, मी जमिनीवरील नाही म्हटलं, समुद्रावरील सर्वात लांब पूल येतो, हा एक. आणि त्यानंतर 2 ठिकाणांना जोडला जातो, तोच म्हणजेच मुंबई या भागातील शिवडी येतो, बरोबर आहे. शिवडी, बरोबर आहे, जो की मुंबई मधला तो भाग आहे, हा एक. तर कुठल्या दुसऱ्या भागाला जोडला जातो, तोच म्हणजे नवी मुंबई येथील न्हावा सेवा, बरोबर आहे. म्हणजेच नवी मुंबई येथील न्हावा सेवा, कळलं. म्हणजे 2 भागाला जोडला जातो, जोडी देऊ शकतात, बरोबर. हा आतापर्यंत जवळपास 2-3दा प्रश्न येऊन गेलेला आहे. एक मुंबईला सुद्धा आलेला आहे, एकदा बघाल तुम्ही, ठीक आहे. त्यानंतर मला आठवत नाही, वर्धा जिल्ह्याला काहीतरी बहुतेक विचारलेला आहे, एकदा तुम्ही बघाल मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा दिसेल, आणि याचा डिटेलमध्ये मी दिलेला आहे तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर येतोय आपल्याला प्रश्न क्रमांक 83. त्यांनी विचारला, हाही प्रश्न येऊन गेलेला आहे, असाही पद्धतीचा प्रश्न आलेला आहे, बरोबर आहे. नागपूर ग्रामीण पेपरला प्रश्न क्रमांक 31, बघा तोही आपण बघू, इथेच आहे माझ्याजवळ, ठीक आहे. ठीक आहे, नागपूर ग्रामीण 31 मध्ये तो प्रश्न किती आहे, प्रश्न क्रमांक येतोय 31 क्रमांकाचा प्रश्न, 31. हा, त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे नागपूर ग्रामीण मध्ये की खालीलपैकी विषाणूमुळे न होणारा रोग कोणता. बघा, या अनुषंगाने आहे, इथे काय विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो, आणि तिथे त्यांनी विषाणूमुळे म्हणजे न होणारा रोग कोणता असा विचारलेला. म्हणजेच हेच लक्षात घ्या की विषाणूमुळे कोणता रोग होतो आणि कोणता रोग नाही. प्रश्न मिळता जुळता आहे, आणि मी टेलिग्रामला तुम्हाला पूर्ण रोगांविषयी एक माहिती पण दिलेली आहे, तो चार्ट आहे, एकदा तुम्ही बघून घ्या, ठीक आहे. तर लक्षात घ्या. आता एक त्यामध्ये पूर्ण मी आजार दिलेले आहे, कोणते होतात कोणते नाही, तरी पण एक बघू की क्षयरोग, कुष्ठरोग, पोलिओ आणि कॉलरा, म्हणजे याचं जर उत्तर जर बघायला गेलं तर मला क्षयरोग येतो, बरोबर. उत्तर बघा की क्षयरोग हा विषाणूमुळे रोग होतो, बरोबर आहे. तर कुष्ठरोग, पोलिओ आणि कॉलरा हे जीवाणूमुळे होणार. आता पुढे
मग आणि क्षेरोलाच का आपण म्हणतो? टीबी पण म्हणतो ना आपण, ट्युबरक्युलोसिस. बरोबर आहे? तर हा येतो टीबी. त्यानंतर येतो प्रश्न क्रमांक, आपण पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 84. बरोबर. इग्नाइट माइंड्स, बरोबर आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत हे विचारलेलं आहे. आता एक लक्षात घ्यायचं की याच पुस्तकाचे लेखक कोण आहे आपल्याला ते महत्वाचं नाही, इतरही पुस्तकं महत्वाची असतात आपल्याला, बरोबर. म्हणून लक्षात घ्या की त्यांनी कुठले कुठले लिहिलेले असेल आणि कशा पद्धतीने आलेले आहेत ते बघा. आता पुढे मौलाना आझाद, बरोबर आहे, यांनी हं, मौलाना आझाद यांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे त्यांचं एक आत्मचरित्र आहे, इंडिया विन्स फ्रीडम. बरोबर आहे, इंडिया विन्स फ्रीडम यांचं आत्मचरित्र आहे. ठीक आहे, इंडिया विन्स फ्रीडम. इंडिया विन्स फ्रीडम, बरोबर. हे एक येतं, म्हणजेच यांचं पुस्तक झालेलं आहे. त्यानंतर लक्षात घ्यायचं की चेतन भगत यांचा 5 पॉइंट संवन, बरोबर आहे, असं पण दिलंय. त्यांचं हाफ गर्लफ्रेंड हे सुद्धा दिलेलं आहे त्यांनी, चेतन भगत यांचं, बरोबर. 5 पॉइंट संवन ते विचारलेलं कधी. ठीक आहे. अब्दुल कलाम यांचं एक विंग्स ऑफ फायर हे सुद्धा पुस्तक येतंय, अग्निपंख, बरोबर आहे. अब्दुल कलाम यांचं विंग्स ऑफ फायर. ठीक आहे, हे प्रत्येकाने वाचलेलं पुस्तक असेल. हे इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये म्हणाल तर अग्निपंख. सुंदर पुस्तक आहे, वाचा, जीवनात एकतरी हे पुस्तक वाचा, खूप सुंदर पुस्तक दिलेलं आहे, त्यानुसार लक्षात घ्यायचं. आता या पुस्तकाचं लेखक कोण आहे किंवा कोणी लिहिलं हे तर महत्वाचं आहे. त्यासोबतच एक लक्षात घ्यायचं की आपण एक लक्षात घ्यायचं की बघा, असे पुस्तकाचे जे प्रश्न असतात ना तुम्हाला विचारले जातात, म्हणजे कुठलं पुस्तक काय. आता हा प्रश्न साधा एका शब्दामध्ये, आणि जर जोड्या लावा विचारला असेल तर प्रत्येक प्रश्न ह्याला वेगळ्या प्रश्नामध्ये थोडं मॉडिफाईड करून बघायचं आपण, त्याला थोडं मूव्ह करून बघा, तुम्हाला त्याचं उत्तर बऱ्यापैकी आलेलं दिसतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न लक्षात घेऊ आपण. प्रश्न क्रमांक हा 85 काय सांगतो आपल्याला. जल्लीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? जल्लीकट्टू कोणत्या राज्यात, यांच्यावरती एक प्रश्न पेपरला आपला मूवी पण आलाय, नंतारा मूवी, बरोबर आहे. तो तसाच तोच तो त्यामध्ये दिलेला आहे ना, तर तोच हा जल्लीकट्टू हा तिथला सण असतो. ठीक आहे, तर हा तामिळनाडूमध्ये त्यामध्ये तयार केला, म्हणजे साजरा केला जातो. बरोबर, तामिळनाडू कोणत्या राज्यात आयोजित केला जातो आणि तो कशा संदर्भात असेल तर एक बैलाला नियंत्रित करण्याचा खेळ आहे. ते बैल ज्यावेळेस तो असा पळवला जातो बैल चिखलामधून आणि त्याला तो कंट्रोल नियंत्रित केला जातो, तर त्याला म्हटलं जातो एका बैलाला नियंत्रित करणारा खेळ म्हणजेच जल्लीकट्टू. बरोबर आहे. तर तामिळनाडूमध्ये इतरही सण मग कुठले केले जाते साजरे, तर त्यामध्ये पोंगल आलेला आहे. त्यानंतर महामहम, बरोबर आहे. महामहम हा एक पोंगल म्हणजेच ज्यावेळेस आपल्याकडे मकर संक्रांती साजरा करतात तेव्हा तिकडे दक्षिण भारतामध्ये पोंगल हा साजरा केला जातो. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा तो सण आहे. बैलांवरती तो बैलाला पळवल्या जातं आणि त्याला कंट्रोल केला जातो. ठीक आहे, जसं आपल्याकडे एक उदाहरण म्हणू शकतो, शंकरपट महाराष्ट्रामध्ये चालवला जातो ना, बैलगाडी असतात आणि समोर बैल असतात, त्यांना पळवल्या जातं. अशाच पद्धतीचा तो एक खेळ आहे. ठीक, पुढे प्रश्न क्रमांक येतो 86. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा. कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही? नाही हा पॅटर्न खूप वापरलाय बरं 2024च्या पेपरला, तर तुम्ही सुद्धा थोडं बारकाईने बघा की पुढचे प्रश्न सुद्धा कशा पद्धतीने येऊ शकतात. आता बघा त्यांनी, कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही, म्हणजेच बघा आता कोणती मिळतात ते बघा आधी. गंगा नदी ही सुद्धा बंगालच्या उपसागराला मिळतात, बरोबर आहे. नर्मदा नदी ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. ठीक आहे, यमुना नदी ही गंगेला जाऊन मिळते, आले लक्षात, गंगा नदीला आले. आणि गोदावरी नदी ही सुद्धा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. असाच एक प्रश्न तयार होतोय, तुम्हाला प्रश्न आलेला आहे, कोणती नदी पश्चिम वाहिनी आणि कोणती नदी पूर्व वाहिनी आहे? आलं लक्षात, असा एक प्रश्न येतो. आता इथे आपण ते पण बघू. हा झालेला प्रश्न म्हणजेच बघा, मिळत नाही म्हटलं तर, अरे यमुना जरी गंगेला मिळते पण तरी ती गंगा नदी बंगालच्या उपसागराला गेलेली आहे, म्हणजे याचा अर्थ प्रश्न, अरबी समुद्राला कोणती नदी मिळतात? नर्मदा नदी. म्हणजे कोणती नदी मिळत नाही, म्हणजे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या बाहेर काढल्या तर एकच उत्तर मिळतं आपल्याला, अरबी समुद्राला. बरोबर. मग आता यामध्ये एक प्रश्न पुन्हा तयार होतो, कसा,
जोड्याला व प्रश्न तयार होतो. गोदावरी नदी कोणत्या दिशेला जाते? पूर्व वाहिनी. आलेली आहे पूर्व वाहिनी, पूर्वेकडे गेली बंगालचा उपसागर. यमुना नदी कोणत्या दिशेला? तेही पूर्व वाहिनी गेलेली आहे, कारण खालच्या दिशेला येऊन प्रयागराज या ठिकाणी जाऊन मिळते. बरोबर, एकतर दक्षिण वाहिनी म्हणजे अशी तिरपी जाऊन पूर्व वाहिनी मिळून गेलेली आहे. हा एक. त्यानंतर गंगा नदी ही सुद्धा पूर्व वाहिनी आहे. आलेले. आणि त्यामध्ये एकच मिळव येते नदी पश्चिम वाहिनी, तीच म्हणजे नर्मदा. बरोबर आहे, ही पश्चिम वाहिनी. नर्मदेच्या जागेवर तापी पण देऊ शकतात. समजलं? साधा सोपा प्रश्न आहे, फक्त थोडं डोकं लक्षात घ्या. आणि यासाठी ना मित्रांनो तुम्ही पाठ किती करा, तर जर नकाशा जर डोळ्यासमोर आला असेल ना गोदावरी नदी, तुम्हाला असंच जाणवले पाहिजे की नाही हे ब्रह्मगिरी पर्वतावरती उगम पावतात त्र्यंबकेश्वर या ठिकाणी, आणि ती अशी आलेली आहे पूर्वेकडे, म्हणजेच गडचिरोली व सिरोंचावरून ती आपल्या बाहेर पडते, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतं. पण एक लक्षात ठेवा, गोदावरी ही नदी परत दोनदा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. बरं, ठीक आहे, हा एक मुद्दा तयार होतो इथे. बरोबर आहे, महाराष्ट्रामध्ये 2 वेळा प्रवेश करणारी नदी. आणि यासोबत परत एक नदी आहे, म्हणजेच तापी नदी. तापी नदी महाराष्ट्रामध्ये 2दा प्रवेश करते, आणि गोदावरी नदी म्हणजे महाराष्ट्रात अशा 2 नद्या की महाराष्ट्रामध्ये 2दा प्रवेश करतात. तर हे मुद्दा लिहून ठेवून द्या. ठीक. त्यानंतर येतो प्रश्न क्रमांक 87. खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागत नाही? हद्द म्हणजे त्याला आपण सीमा लागत नाही असं म्हणू शकतो. बरोबर. तर एक लक्षात घ्या, सोपा प्रश्न आहे, थोडं नकाशा डोळ्यासमोर ठेवा. नेपाळ राज्याला हद्द लागत नाही याचा अर्थ भूसीमा लागत नाही असं येतो. बरोबर. आता नेपाळ राज्य हे उत्तरेला आहे. एक. मग उत्तरेला असे कोणते राज्य आहे की जे नेपाळला लागून आहे? सरळ सरळ लॉजिक येतो बघा. उत्तर प्रदेश त्यालाही नेपाळ लागलेला आहे, बिहार त्यालाही नेपाळ लागलेला आहे, आणि उत्तराखंड त्यालाही नेपाळ लागलेला आहे. म्हणजे असा पट्टा चाललेला आहे, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार असा पट्टा चिन्ह जातो, जो की शिवालिक टेकड्यांच्या दक्षिणेला येतो. आले लक्षात? हिमालय पर्वताची सर्वात शेवटची रांग शिवालिक. त्यानुसार आणि एकमेव राज्य आहे की जे ओडिसा, जे बंगालच्या उपसागराला लागलेलं आहे, म्हणजेच पश्चिम बंगाल ह्या राज्याच्या दक्षिणेला आलेलं आहे. आले लक्षात? म्हणजे उत्तर मिळालं ना तुम्हाला, ओडिशा. साधं लॉजिक. म्हणजे मी म्हणतो ना, नकाशे डोळ्यासमोर ठेवा आणि भूगोल सर्वात सोपी आहे, आणि असेच प्रश्न सुटणार तुमचे. आले लक्षात? पुढे बघायचं. प्रश्न क्रमांक येतो त्यानंतर 88. यांनी काय सांगितलेलं आहे? मूलभूत कर्तव्य. ठीक आहे, बघ काय म्हणतोय. कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा. आलं लक्षात? आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा. त्यानुसार प्रश्न 88 काय सांगतो? नागरिकांची मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहे किंवा समाविष्ट आहे? आता एक लक्षात घ्या, मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानाच्या कलम 51 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. पण कोणत्या भागामध्ये म्हणाल तर भाग 4A मध्ये. बरोबर, भाग 4A मध्ये 51A हे समाविष्ट करण्यात आले. आणि समाविष्ट कोणत्या घटना दुरुस्तीने? तर 1976 ची 42वी घटना दुरुस्तीनुसार हे समाविष्ट करण्यात आलेला आहे. बरोबर आहे, 42वी घटना दुरुस्ती. आणि ती कधीची आहे तर 1976 ची. आले लक्षात? 1976 ची ही 42वी घटना दुरुस्ती आहे, त्यानुसार त्यांचं समाविष्ट झालेलं असतं. त्यानुसार लक्षात घ्यायचं की आता एक बघा, हा तर एक प्रश्नाचं उत्तर मिळालं. बरं, आणि एकूण किती कर्तव्य आहे? तर ते एकूण कर्तव्य येतं आपल्याकडे 11 कर्तव्य आहे. हे सुद्धा प्रश्न लक्षात घ्या. आता कलम 51, कलम 52 आणि 52 इतर नाहीच आहे, तर कलम 51 आणि 52 काय सांगतं आपल्याला हे दोन लक्षात घ्या. बरोबर. तर कलम 51 सांगतं आपल्याला, लक्षात घ्या, आणि कलम 51 कुठे येतं? हे मार्गदर्शक तत्वांमध्ये येतं. बरोबर. पुढे बघा, मी सांगतोय तुम्हाला, थोडं बेसिक मध्ये जाऊ आपण. बरं, मार्गदर्शक तत्वे. तुम्हाला मूलभूत कर्तव्यांसारखं मार्गदर्शक तत्वांवरती प्रश्न विचारू शकतात. बरोबर आहे. इकडे मूलभूत कर्तव्य. बरं थांबा, परत तीनही मुद्दा सांगतो तुम्हाला एकदम सोप्या भाषेत. मूलभूत हक्क, त्यानंतर येतोय मार्गदर्शक तत्वे, ठीक आहे, आणि त्यानंतर येतोय मूलभूत कर्तव्य. एकदम सोप्या भाषेत समजून घ्या. तीनही महत्वाचे आहे, तिन्हीवरती वारंवार प्रश्न फिरलेले आहे.
तर मूलभूत कर्तव्य म्हटलं, हक्क म्हटलं आपण, हे भाग 3 मध्ये आलेले. कलम येतोय 12 ते 35च्या दरम्यान. बरोबर आहे, हा एक मुद्दा. दुसरा, मार्गदर्शक तत्वे आलेली आहे ही भाग 4 मध्ये. भाग 4 मध्ये कलम त्यामधला येतोय 36 ते 51च्या दरम्यान आलेले आहे. म्हणजे 51 कलम जो प्रश्नामध्ये पर्याय दिसतात ते कुठे येणार मग? मार्गदर्शक तत्वामध्ये. आणि त्यानंतर मूलभूत कर्तव्य येतं भाग 4 ए किंवा अ. हे लिहा किंवा अ लिहा, एकच आहे. आणि त्यानंतर येतो इथे कलम 51 अ. आले? मग आता एक लक्षात घ्या, नव्याने समाविष्ट करण्यात आलेला भाग, बरोबर आहे, हा 1976 ची आलेली आहे 42वी घटना दुरुस्ती. बरोबर आहे, 1976 ला 42व्या घटना दुरुस्तीनुसार हा समाविष्ट करण्यात आलेला. बरोबर. पूर्वी 10 होते स्वर्णसिंह समितीनुसार, मग त्याच्यानंतर त्यामध्ये 11 करण्यात आले. सुरुवातीला नव्हते, त्यानंतर 1976 ची जी 42वी घटना दुरुस्ती आहे त्यानुसार ते 10 करण्यात आले. आणि त्याच्यानंतर जेव्हा 2002 ची 86वी घटना दुरुस्ती झाली त्याच्यानुसार त्याला 11वं कर्तव्य मग समाविष्ट करण्यात आले, शिक्षणाच्या संदर्भात आहे. बरोबर आहे. म्हणजे इकडे किती आलं? मार्गदर्शक तत्वे तुम्हाला 36 ते 51 आणि हा एक 12 ते 35. पण एक लक्षात ठेवा, मूलभूत हक्क पाळणं हे बंधनकारक आहे आपल्याला. ठीक आहे, हे आपल्याला बंधनकारक केलेले आहे. आले? हे बंधनकारक आहे. आणि नंतर मग हे दोनही गोष्टी बंधनकारक नाही. पाळलेत तरी बरं, नाही पाळलेत तरी बरं, पण मूलभूत हक्क जर पाळले नाही तर सरळ तुम्हाला न्यायालयामध्ये जावं लागतं, जर तुम्ही त्यांच्या उल्लंघन केलं तर. आणि जर समजा एखाद्या नागरिकाला जर मूलभूत हक्कांपासून जर दूर ठेवल्या जात असेल, त्यांना त्यांचा हक्क मिळलेला जात नसेल, तर लक्षात ठेवा, तुम्ही सरळ उच्च न्यायालयामध्ये कलम 226 नुसार आणि सुप्रीम न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही सरळ कलम 32 नुसार त्यामध्ये याचिका दाखल करू शकता, तुमचे हक्क मागू शकता सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालय. आलं लक्षात? हे तुम्हाला अगदी बेसिक प्रश्न कसा येऊ शकतो. ठीक आहे, पुढे चला. हा, मग अरे सॉरी, तुम्हाला ते सांगायचं विसरून गेलो. मग कलम 51 काय सांगतं आपल्याला? तर 51 सांगतं आंतरराष्ट्रीय शांतता. बरोबर आहे, आंतरराष्ट्रीय शांतता पाळणे हे आपलं एक कर्तव्य, म्हणजे हे आपलं, जर आंतरराष्ट्रीय शांतता पाळली तर आपल्यासाठी हे सर्वांसाठी कल्याणाचं काम आलेलं असतं. बरोबर. तर पुढे बघा, कलम 52 काय सांगतं आपल्याला? बरोबर आहे, कलम 52 सांगतं आपल्याला की देशाचे राष्ट्रपती हे प्रथम नागरिक असतात. बरोबर आहे, देशाचे राष्ट्रपती हे पहिले नागरिक असतात. आले लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं आपण विश्लेषण बघितलं. पुढे बघा आता, पुढचा प्रश्न येतो मित्रांनो 89. त्यांनी काय म्हटलेलं आहे? डॉट्स उपचार पद्धत कोणत्या रोगाच्या उपचाराशी संबंधित आहे? डॉट्स. बरोबर. मग आता एक लक्षात घ्या की कोणत्या रोगासाठी कोणती त्याला उपचार पद्धती आहे त्यावरून लक्षात घेऊ आपण. ठीक आहे, तर हे डॉट्स जर विचार केला तर आपल्याला हे क्षयरोगासाठी येतो. बरोबर आहे, म्हणजेच टीबी. बरोबर आहे, इथे येतो डॉट्स. ठीक आहे, आणि ही उपचार पद्धती पूर्णतः मोफत आहे. बरं, सरकारी हॉस्पिटलमध्ये मिळतात आपल्याला. ठीक आहे, तर हे भारत गव्हर्नमेंट कडून आपल्याला दिलेलं असतं. कावीळ जर म्हणा तर हा कावीळ कशाच्या संदर्भात असतो? तो यकृताशी संबंधित आजार आहे. बरोबर आहे, हा यकृताशी संबंधित येतो. बरोबर आहे, कावीळ त्याला आपण म्हणतो पिलिया, आपण जसं की घाण पाणी जर पिण्यात आलेलं असेल तर त्यामुळे तो होतो. त्यानंतर लक्षात घ्या, कर्करोग. जर समजा कर्करोग किंवा कॅन्सर, ज्यालाच कॅन्सर म्हणतो, तर ही कशासाठी? तर यावेळेस याला केमोथेरपी म्हणून उपचार पद्धती वापरल्या जातात. बरोबर आहे, एक रेडिएशन लाईटद्वारे तुम्हाला ते काम केलं जाते, म्हणजे ही वेळ कोणावर नाही आहे. ठीक आहे, तर ही लक्षात ठेवा, ही किमोथेरपी वापर होतो. त्यासोबतच लक्षात घ्या, कुष्ठरोगावरती MDT म्हणजेच काय म्हणू शकतो, ते मल्टी ड्रग थेरपी त्याला केलेली जाते कुष्ठरोगावरती. बरोबर आहे, MDT मल्टी ड्रग थेरपी ही वापरल्या जातात. आले लक्षात? म्हणजे कुठल्या आजारावरती कुठले उपचार थेरपी वापरल्या जातात. प्रश्न क्रमांक येतो आता 90. त्यांनी काय म्हटलंय? राज्यसभेचे सभापती कोण असतात? बरोबर. आता एक लक्षात घ्या, राज्यसभेचे सभापती हे असा प्रश्न, एक मुंबई हा प्रश्न जर बघितला आपण
तर पोलीस भरती 2017ला मुंबई या ठिकाणी, बरोबर आहे, हा रिपीट झालेला प्रश्न आहे, जसाच्या तसा त्यांनी विचारलेला आहे. ज्यांच्याकडे मागे प्रश्नपत्रिका असेल एकदा तुम्ही पडताळून बघून घ्या, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, त्यांनी म्हटलं की पोलीस भरतीला तर प्रश्न येऊन गेलेला आहे. राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती असतात. आले, त्याला सभापती म्हणू शकतो किंवा ह्या शब्दाला पर्यायी शब्द येतो अध्यक्ष. जेव्हा उपराष्ट्रपती एक शपथ घेतात आपल्या पदाची, त्यावेळेस ते राज्यसभेचे अध्यक्षाची सुद्धा शपथ घेतली जातात. ठीक आहे. आणि जर समजा त्यांना राजीनामा आणि या पदावरती जर जायचं असेल तर उपराष्ट्रपती पदांनाच पाठवलं जातं. ज्या पदी तो व्यक्ती असतो त्यालाच ते पद मिळालं जातं. आणि जर समजा त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर उपराष्ट्रपती पदाचा जेव्हा राजीनामा दिला जातो तर असं समजला जातो त्यासोबतच राज्यसभेच्या अध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा मानला जातो. आलं लक्षात? म्हणजेच काय, तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. कळलं? ठीक आहे, चला आता पुढे. ठीक आहे, बाकी तर काय. नेक्स्ट प्रश्न येतो आपला. आता एक जर समजा तुम्हाला गोंधळ होत असेल तर याच्याविषयी बघा, आपण थोडंसं बेसिक मध्ये बघू कसं काय, कोणते कलम काय असतात, म्हणजे तुमचा डाऊट क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे, शॉर्ट मध्ये बघण्यापेक्षा थोडंसं डिटेल मध्ये बघू. ठीक आहे. आता उपराष्ट्रपती, आता उपराष्ट्रपती कोण असतात, काय असतात ते बघू. आता बघ, हे राज्यसभेचे अध्यक्ष किंवा सभापती असतात. हा एक. राज्यसभा उपराष्ट्रपती किंवा नाही, राज्यसभा उपराष्ट्रपती नाही, राज्यसभा अध्यक्ष किंवा त्याला आपण सभापती म्हणतो. हा एक मुद्दा आला, सभापती किंवा अध्यक्ष. दुसरा मुद्दा लक्षात ठेवा की यांच्या अनुपस्थितीमध्ये मग उपराष्ट्रपतींचं काम काय आलेलं असतं, तर राष्ट्रपतीच्या गैरहजेरीमध्ये हे काम करतात. बरोबर, राष्ट्रपतींच्या गैरहजेरीमध्ये काम करतात. बरोबर, जेव्हा ते गैर असेल ना त्यावेळेस. मग याचा उल्लेख सुद्धा कुठे आलेला असेल तर घटनेमध्ये कलम 65 दिलेले असतात. बरोबर, घटनेमध्ये कलम 65 आलं लक्षात. कलम 65 नुसार जेव्हा राष्ट्रपती गैरहजर असतात, अनुपस्थित असतात, अशा वेळेस उपराष्ट्रपती आपल्या राष्ट्रपतीचं काम करतात. बरोबर, हा एक कलम 65. त्यानुसार लक्षात घ्या, संविधानामध्ये जर म्हटलं तर उपराष्ट्रपतीची तरतूद कलम 63 नुसार देण्यात आलेली आहे. बरोबर आहे, यांची तरतूद किंवा असं लिहा, संविधानामध्ये तरतूद कलम 63 मध्ये देण्यात आला, उल्लेख करण्यात आलेला आहे त्यांचा. ठीक आहे, कलम 63 नुसार. त्यानंतर लक्षात घ्यायचं की एक त्यानुसार म्हणू शकतो की एक राज्यासाठी किंवा आपलं राज्य म्हणजेच देश, बरोबर, म्हणजे देशासाठी एक उपराष्ट्रपती पदाची एक निवडणूक असायला पाहिजे किंवा निवडणुकीची तरतूद जर म्हणायला गेलं तर कलम 66 मध्ये देण्यात आली. म्हणजे यांच्यासाठी जी निवडणूक आहे, बरोबर आहे, तर निवडणूक हे कलम 66 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यांचा उपराष्ट्रपती पदाची तरतूद तुम्हाला उल्लेख केलेला आहे 63, यांची निवडणुकीची पद्धत 66, आणि त्यानंतर जेव्हा राष्ट्रपती नसतात आणि जेव्हा उपराष्ट्रपती काम करतात ते कलम 65 नुसार. ठीक आहे, तर पुढे बघू. आणि त्यानंतर यांना शपथ कोण देते, तर शपथ देतात ते राष्ट्रपती कलम 69 नुसार. आलं लक्षात. आणि यांना जी शपथ दिल्या जाते, बरोबर आहे, शपथ कोण देतात, तर राष्ट्रपती. आलं लक्षात. हे राष्ट्रपती शपथ देतात कलम 69 नुसार. समजलं? अगदी हे बेसिक येऊन गेलेलं आहे. म्हणजेच काय, यामध्ये तुम्हाला आता जर प्रश्न आला यांच्यावरती तर मला नाही वाटत कुठला चुकेल. ठीक आहे, चला बघा, एवढा डीप मध्ये येणार नाही, पण सांगता पण येत नाही रे, आपल्याला पास व्हायचंय. दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे, तर ते एक लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 93 येतो बघा आता पुढे. डार्क वेब, हा 91 बघा. त्यांनी काय म्हटलंय, बहुचर्चित सिनेमा ऑप्शन नाही, डार्क समूह ऑप्शन नाही, बरोबर आहे, काळ्या रंगाच्या जाळ्या ऑप्शन नाही, सर्वेलन्स पासून लांब असणारे इंटरनेट. प्रश्नाचं उत्तर मिळालं. आधी कधीच नेहमीसाठी लक्षात ठेवा, प्रश्नाचं बरोबर उत्तर कधीच शोधायचं नाही.
शोधायचं ते चुकीचं कोणतं आहे. मग राहिलेलं काय आहे? अरे डोळे लावून तुम्ही प्रश्नाचं उत्तर हे सोडवू शकता. आलं? पुढे बघायचं आता. त्यांनी काय म्हटलं, एटीएस कशाचा शॉर्ट फॉर्म आहे? एटीएस बरोबर, कशाचा? आता बघा, ऑल ट्रेड ते नाही, अँटी टेररिझम एक बघू आपण, अँटी डोज तेही नाहीये आणि एज टर्मिनल ते पण नाहीये. बरोबर आहे, म्हणजेच काय? अँटी टेररिझम स्पॉट, एटीएस. ठीक, हा प्रश्न येऊन जातो. त्याचे फुल फॉर्म वगैरे लक्षात ठेवा बरं. ठीक आहे. थर्मामीटर मध्ये कोणता धातू असतो? आता एक लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 93 येतो. थर्मामीटर मध्ये तर तुम्हाला येतो पारा. ठीक आहे, थर्मामीटर मध्ये पारा येतो. त्यानंतर तांबे, तर तुम्हाला माहिती आहे तांबा हा धातू म्हणून वापरला जातो. त्यासोबत कोबाल्ट, तुम्ही मागे एक प्रश्न आलेला आहे. बरोबर आहे, कोबाल्ट. का तर धातूचं तांब्याचं एक व्हर्जन विचारलेलं होतं त्यांनी. बरोबर आहे, कोबाल्ट हा कशासाठी असतो कोबाल्ट? तर तुम्हाला माहिती आहे की ज्या ठिकाणी तणनाशक वगैरे असतात ना, त्या ठिकाणी तो वापरला जातो. तणनाशक, कीटकनाशक, शेती व्यवसायामध्ये. ठीक आहे. आणि टेल्युरियम हा जो घटक आलेला आहे, तर हा कशासाठी वापरला जात असेल? तर आज बघा, प्रत्येकाच्या घरावरती सोलर पॅनल लावण्यात येत आहे. बरोबर आहे, ज्यांच्या घरावरती लावण्यात, म्हणजे मॅक्झिमम लोक आज लावत आहेत. तर त्या सोलर पॅनल मध्ये हा वापरण्यात येणारा जो इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुद्धा किंवा सोलर पॅनल मध्ये वापरण्यात येणारा हा घटक आहे, म्हणजेच सोलर पॅनल मध्ये. बरोबर, ठीक आहे. त्या ठिकाणी वापरण्यात येणारा तो धातू आहे टेल्युरियम, म्हणून ते लक्षात ठेवा. कळलं? पुढे बघा, पुढचा प्रश्न येतो आपला 94. ठीक आहे. अजिंठा लेणीचे चित्र काय दर्शविते? आता एक लक्षात घ्या, अजिंठा लेणी हे फार महत्वाची आहे आपल्या महाराष्ट्रातील. ना रामायण, ना पंचतंत्र, ना महाभारत, तर हे जातक कथा दर्शविते. बरोबर, आता कशा पद्धतीने दर्शविते ते आपण बघू. आता बेसिक मध्ये थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता अजिंठा लेणी एक लक्षात घ्या. त्यात अजिंठा लेणी जर म्हटलं आपण, तर येतं कुठे? हे सातमाळा डोंगर रांगामध्ये. बरोबर, सातमाळा डोंगर रांग. मग याच ठिकाणी तुम्हाला पैनगंगा नदीचा उगम पण आलेला आहे. पैनगंगा नदी आलं लक्षात, या ठिकाणी उगम झालेला आहे, पैनगंगा नदीचा उगम, हा एक लक्षात येतो. त्यानंतर लक्षात घ्या की याच लेणीला जर विचार केला तर ह्या लेण्या या ठिकाणी कोणत्या शतकामध्ये झालेल्या असं निर्माण? तर दुसऱ्या आणि चौथ्या शतकामध्ये त्यांची निर्मिती झालेली दिसते. बरोबर आहे, त्यांची निर्मिती, बरोबर आहे, एक दुसऱ्या आणि परत चौथ्या शतकामध्ये निर्माण झालेली दिसते तुम्हाला, दुसऱ्या आणि चौथ्या शतकामध्ये. त्यासोबत लक्षात घ्यायचं की पुढे जर समजा त्यांची निर्मिती, यांना लक्षात घ्या, भारतातील पहिले जागतिक वारसा ठिकाण सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. बरोबर, युनेस्कोचा दर्जा मिळालेला भारतातील पहिले. बरोबर आहे, भारतातील पहिले युनेस्को, म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो तर जागतिक वारसा दर्जा मिळालेले हे ठिकाण. मला लक्षात की पहिले ठिकाण आहे की ज्याला जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेला. बरोबर, आणि ते कोणत्या वर्षी असेल तर 1983 मध्ये. बरोबर आहे, 1983 मध्ये हा दर्जा मिळालेला भारतातील पहिले आणि महाराष्ट्रातील सुद्धा पहिले येते. बरोबर, हा एक मुद्दा येतो. मग या ठिकाणी तुम्हाला लेण्या, हे बुद्ध लेणी आणि जैन लेणी या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात आढळतात. बरोबर, एक बुद्ध लेणी, बरोबर आहे, आणि जैन लेणी या ठिकाणी बऱ्या प्रमाणात आढळतं. आणि त्या अनुषंगाने लक्षात घ्या की हा जो प्रश्न आलेला आहे आपला, तर हा प्रश्न त्याच ठिकाणी लक्षात येतो आपलं की लक्षात घ्या की पुढे त्यांनी काय म्हटलं की अजिंठा लेणीचे चित्र काय? तर हे जातकांच्या कथा दर्शविल्या जातात तुम्हाला, की कथा स्वरूपामध्ये कशा पद्धतीने प्रत्येक चित्रशैली त्या ठिकाणी अगदी कोरल्या गेलेली आहे. आणि एक लक्षात ठेवा, ही जी लेणी आहे, आपण प्रत्येक मंदिराचं बांधकाम, प्रत्येक घराचं बांधकाम अगदी खालून असं वरती बांधत नेतो, पण हे एकमेव असं मंदिर आहे की ज्या ठिकाणी पूर्ण एकजीव दगड आहे आणि तो बेसॉल्ट खडकामध्ये बांधला गेलेला आहे, कोरल्या गेलेला आहे. आणि त्यासोबत लक्षात घ्या की वरच्या दिशेकडून खाली अगदी पायव्यापर्यंत त्याला खोदत नेलेला आहे, अगदी कोरल्या गेलेला आहे. म्हणजेच काय, त्याला एकजीव पूर्ण लेणी आहे, कुठेही बाहेरून दगड आणून किंवा कुठलाही भाग तिथे असा जोडण्यात आलेला नाहीये. म्हणजे विचार करू शकतात त्यावेळेस ते तुम्ही कला शिल्प काय असेल, कला कुसर काय असेल. आलं, पुढे बघायचं आता. ठीक आहे, ठीक आहे. 95 प्रश्न काय म्हणतो आपल्याला? अशोक चक्रामध्ये किती आरे असतात? तर लक्षात घ्या,
अशोक चक्रामध्ये जर आपण आरे म्हटलं तर 24 आरे असतात. ठीक आहे. सम्राट अशोकांचं त्यावेळेस त्यांनी काय घेतलेलं एक त्यांच्या एक सारनाथ येथील स्तंभावरून घेण्यात आलेला आहे. सम्राट अशोक त्यावेळेस महान राजा होऊन गेलेले. ठीक आहे. सारनाथ स्तंभावरून घेण्यात आलेलं हे चक्र, बरोबर आहे. सारनाथ स्तंभ. मग हे कुठे असेल? बरोबर. सम्राट अशोकांनी तो तयार केलेला स्तंभ आहे. सम्राट अशोक. सम्राट अशोकांनी तयार करण्यात आलेला हा एक स्तंभ येतो. मग हे या स्तंभामधून आपल्याला 24 आरे घेतले तर 24 आरे आपल्याला सांगतं काय? तर लक्षात घ्या, एक आपल्याला प्रगती, न्याय, गतिमानता आणि कर्तव्य अशा पद्धतीचे आपल्याला 24 असे एक उपदेश दिलेले आहे की ज्यामधून एक एक आता बघा 24 तासाचा आपण दिवस समजला जातो. घड्याळीलाही 24 आरे आहे आणि त्या चक्रालाही 24 आरे आहे. म्हणजे याचा अर्थ घड्याळ ही आपली कंटिन्यू फिरत राहतं सतत, ते कधीही न थांबणारी असतात. तसंच आपली जीवनशैली सुद्धा सतत फिरत राहतात. पण प्रत्येकाने आपापले कर्तव्य निभवायला पाहिजे हे त्यामधून दिलेलं आहे की सदा सर्जन म्हणजे कर्तव्यशील असणारा व्यक्ती. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की प्रगती, न्याय आणि गतिमानता. प्रगतीसाठी आपण सदा सर्व काळ कार्यरत राहतो, गतिमान राहतो आणि त्यातून आपले कर्तव्य निभवतो आणि आपल्याला न्यायासाठी सुद्धा इतरांशी अन्याय न करता आपण न्याय देण्याचं काम करत असतो. हे आपल्याला अशोक चक्र सांगतं आपल्याला. त्याचसोबत लक्षात घ्या, प्रश्नाचं उत्तर म्हणजेच 24 आणि कुठून घेणार तर सारनाथ स्तंभ अशोक सम्राट जे कुठे बिहार राज्यामध्ये आलेलं आहे. बरोबर. ते बघा कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? आता एक लक्षात घ्यायचं, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे हे एक महत्वाचं. त्याची तुम्हाला उंची किती आहे ते सुद्धा एक लक्षात ठेवणं महत्वाचं राहतं. आता त्यांनी म्हटलं की कोणत्या जिल्ह्यात आहे. एक प्रश्न येऊन गेलेला आहे ना मागे, जर तुम्ही आता बघत असेल मागचे प्रश्न तर तुम्हाला त्याची उंची पण विचारलेली आहे. बरोबर. कळसुबाईची समजा उंची कोणत्या जिल्ह्यात आहे हे विचारलंय तर लक्षात घ्या, एक येतो अहिल्यादेवी नगर. बरोबर आहे. अहिल्यानगर मध्ये तुम्हाला येतं. मग त्याची उंची येतं 1646. बरोबर. 1646 मीटर. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतामधील हरिश्चंद्र डोंगर रांगेमधील सर्वात मोठं शिखर येतं ते महाराष्ट्रातील. ठीक आहे. कळसुबाई. मग महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं शिखर साल्लेर मुल्लेर जे नाशिक जिल्ह्यामध्ये आलेले. बरोबर. मग आता बघू इतर जिल्ह्यामध्ये कोणते कोणते आलेले आहेत. इथे जर बघाल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही दिसणार, पण इथे 2 बघा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 आलेले आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसतंय. मग आता बघू. बघा आता नंदुरबार मध्ये तुम्हाला 2 शिखर आलेले आहेत आणि ते शिखर म्हणजे की तोरणमाळ आणि अस्तंबा. बरोबर. तोरणमाळ. बरोबर आहे. आणि दुसरं येतं तेच म्हणजे अस्तंबा येतं. ठीक आहे. तोरणमाळ आणि अस्तंबा. ठीक आहे. अस्तंबा हे सातपुड्यामध्ये येतं. बरोबर आहे. ही सातपुड्या रांगेमध्ये येऊन थांबते तुम्हाला. बरं. अस्तंबा शिखर. त्यासोबत लक्षात घ्यायचं की आपण ज्या वेळेस पुढे जातोय, बरोबर आहे, नंदुरबार मधले हे 2 शिखर येतात. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्यायचं की नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा 3 शिखर आलेले आहेत. नाशिक आले. नाशिक मध्ये 3 येतं. तेच म्हणजेच एक साल्लेर मुल्लेर. बरोबर. हे लक्षात घ्या, जे की महाराष्ट्रातलं सर्वात म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं शिखर. बरोबर. साल्लेर मुल्लेर. त्यानंतर लक्षात घ्यायचं की येतं मांगी तुंगी. मांगी तुंगी आणि त्यानंतर येतो अंकाई टंकाई. ठीक आहे. अंकाई टंकाई. आलं लक्षात. असे हे 3 शिखर आलेले आहेत. ठीक. पुढे बघू आता आपण. पुढचा प्रश्न येतो आपल्याला प्रश्न क्रमांक 97. काय सांगतो आपल्याला बघा आता. भारत देशाची जमीन हद्द किती देशाच्या हद्दीस लागून आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे किती हद्दीस लागून आहे असं याचा अर्थ भारतामध्ये किती देशांची भूसीमा लागलेली आहे भारताला. बरोबर. तर आता आपण 2 येतो, एक भूसीमा आणि जलसीमा. त्या संदर्भात बघू आपण ह्या प्रश्नाचा 97 क्रमांकाचा प्रश्न आपल्याला इकडे येतोय की त्यांनी काय म्हटलंय, इकडे आकडा दिलेला आहे फक्त 5, 6, 7, 4. मग कधी जर असा प्रश्न आला असता की खालपैकी कोणत्या राज्याची भूसीमा भारत देशाला कोणत्या देशाची भूसीमा भारत देशाला लागून नाहीये असा जर प्रश्न आला असता, म्हणून ते राज्य आपला देश बघू आपण, जे भूसीमा आणि जलसीमा असं दोन्ही पद्धतीने. आलं. पुढे बघा आता. तर त्यानुसार येतं, एक लक्षात घ्या बघा आता भारताच्या संदर्भात. ठीक आहे. जे की भूसीमा किती देशाच्या लागलेल्या आहेत त्यानुसार आपण प्रश्न सोडू. एक जलसीमा
किंवा त्याला आपण म्हणतो सागरी सीमा, बरोबर आहे, जलसीमा किंवा सागरी सीमा. मग किती देशांच्या लागलेल्या आहेत? तर सागरी सीमा जर बघितलं आपण तर 2 देश आलेले आहेत, बरोबर आहे, 2. मग ते कोणते कोणते असेल 2 देश? तर त्यामधला एक येतो श्रीलंका आणि दुसरा मालदीव. आलं लक्षात? श्रीलंका आलं आणि त्यामध्ये येतोय तो मालदीव. आणि त्यानंतर आता भूसीमा किती राज्यांच्या देशांच्या लागलेल्या आहेत? तर त्यामध्ये भूसीमा येतं 7 देश. 7 देश कोणते आहेत ते बघा. बांगलादेश, चीन, त्यातला एक येतो बांगलादेश, आलेलं बांगलादेश. त्यानंतर आलेला असतो तो चीन. त्यानंतर आलेला आहे पाकिस्तान, नेपाळ, पाक, बरोबर आहे, नेपाळ. त्यानंतर येतो बांगलादेश, बरोबर आहे, बांगलादेश झालेला आहे डबल, ठीक आहे. बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, भूतान आणि म्यानमार. भूतान आणि म्यानमार आले की असे 7 देश, बरोबर. 2, 3, 4, 5 आणि 6 आलेला आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे हे 6 देश, बरोबर आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 7 येणार आहे. हा, एक विसरलो, 7वा म्हणजेच तो म्हणजे अफगाण, बरोबर. अफगाणिस्तान, असे 7 देश येतात. अफगाण देशाची तर फक्त 106 किलोमीटर सीमा लागलेली आहे भारताला. झाले हे 7 देश आणि त्यानंतर येणारे हे 2 देश. म्हणजेच आता प्रश्नाचं उत्तर बघा, तुम्हाला प्रश्नांमध्ये दिसणार 7 आलेले. म्हणजे तिसरा प्रश्न येतो, उत्तर पर्याय येते त्यामधला. आता लक्षात घ्या, संविधान दुरुस्ती करण्याची जी प्रक्रिया, बरोबर, त्यामध्ये रिकामी जागा मध्ये देण्यात आलेली आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे की संविधान दुरुस्ती आपल्याला कुठल्या कलमाअंतर्गत करता येतात, बरोबर. तर पुढे घ्यायचं, संविधानाची दुरुस्ती काय म्हटलंय त्यांनी, म्हणजे घटना दुरुस्ती म्हणू शकतो आपण, 368 नुसार आलेली आहे, बरं. घटना दुरुस्ती 368 आणि मग 324 काय सांगतं आपल्याला, तर यामध्ये निवडणूक आयोग, लक्षात, निवडणूक आयोगाची एक तरतूद कलम 324 मध्ये करण्यात आलेली दिसते आपल्याला, बरोबर. त्यासोबतच लक्षात घ्यायचं की 325 काय सांगतं आपल्याला, कारण माहिती असणं गरजेचं आहे. तर 325 नुसार मतदार यादीमधील समानता म्हटलेला आहे त्यांनी, बरोबर आहे. इकडे मतदार यादीमधील समानता का, तर मतदार यादीमध्ये सर्वांचं नाव समानतेने समाविष्ट करणं गरजेचं आहे, ना की तुमचं जात, धर्म, लिंग, जन्मस्थान, वंश यांचा भेदभाव न करता मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं 325. आणि शेवटी सांगतात आपल्याला की कलम 372 काय सांगतो की राष्ट्रपतींना एखाद्या कायद्यामध्ये बदल करण्याचा अधिकार जो संविधानिक दृष्ट्या दिलेला आलेला आहे, बरोबर आहे, तर तो राष्ट्रपतींना जातो 372 नुसार. त्यानंतर लक्षात घ्यायचं की सर्वाधिक, त्यांनी काय म्हटलंय, 99 सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता? सर्वाधिक वनक्षेत्र असणारा जिल्हा येतो तोच म्हणजेच कुठला असेल, गडचिरोली. आपल्याला लागलाय गडचिरोली हा सर्वाधिक. आणि मग जर समजा, आणि हे वनक्षेत्राचा अहवाल कोणत्यानुसार, 2021 नुसार, लक्षात घ्या, 2021चा रिपोर्ट आहे फॉरेस्ट अहवाल, त्याच्यानुसार मग महाराष्ट्रातील पहिले 3 जिल्हे कोणते असेल जे सर्वाधिक वनक्षेत्र आहे, त्यामधला पहिला येतो गडचिरोली, दुसरा सिंधुदुर्ग आणि तिसरा रत्नागिरी, बरोबर आहे. इथे लिहून घ्यायचं, पहिला गडचिरोली आलेला आहे, दुसरा येतो सिंधुदुर्ग, बरोबर, कधी तुम्हाला विचारताय, आणि तिसरा येतो तोच म्हणजे रत्नागिरी, ठीक आहे. असे 3 जिल्हे सर्वाधिक वनक्षेत्र असणारे, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. त्यानंतर घ्या, आता सर्वात शेवटचा प्रश्न येतो तोच म्हणजे उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उजनी धरण, बरोबर. तर आता एक बघा, सोलापूरमध्ये येतं तुम्हाला उजनी धरण. उजनी धरणाविषयी आपण थोडंसं बारकाईने बघू. एक, त्यानंतर लक्षात घ्या, सातारा जिल्ह्यामध्ये येतं तुम्हाला धोम धरण, आलं, धोम धरण कोणत्या नदीवरती असेल, बरोबर आहे. आता साताऱ्यामध्ये पण 2 येतं, एक धोम आणि कोयना. म्हणजे कोयना जर म्हणाल तर कोयना नदीवरती, आणि धोम म्हणाल तर तुम्ही कृष्णा नदीवरती. ज्यावेळेस तुम्ही महाबळेश्वरला जाता त्यावेळेस तुम्हाला दिसतं ते, बरोबर, बरं. पॉईंटवर पुणे जिल्ह्यामध्ये येतं तुम्हाला खडकवासला येतं, बरोबर आहे. भाटघर येतो, घाटघर येतोय, बरोबर, हे पुणे जिल्ह्यामधला, ठीक आहे. आणि कोल्हापूर मधला सुद्धा परत तुम्हाला येतो राधानगरी धरण, बरोबर, जे की त्याला नाव दिलं लक्ष्मीसागर नदी, भोगावती नदीवरचं, बरोबर आहे. भोगावती ह्या नदीवरती दिलेला आलेला आहे, समजलं की भोगावती नदीवरती तुमचं राधानगरी धरण आलेलं आहे आणि त्याला नाव लक्ष्मीसागर, कारण
छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नीचं नाव आहे लक्ष्मी सागर. लक्ष्मी म्हणून त्यांनी लक्ष्मी सागर हे नाव दिलं. त्यांनी उद्घाटन केलेलं होतं. ठीक आहे. आणि राधानगरी अभयारण्य जे की आधी दाजीपूर अभयारण्य होतं म्हणून त्याला राधानगरी अभयारण्य असं सुद्धा घोषित करण्यात आलं. आणि ते प्रसिद्ध कशासाठी आहे तर त्या ठिकाणी येतो ते गवा असतो ना, गव्यासाठी प्रसिद्ध आहे तो. ठीक आहे. तर यानुसार लक्षात घ्या पुणे जिल्ह्यातलं पण झालंय. त्यासोबत एक पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा भीमाशंकर पण येतो. बरोबर. हे तर भीमाशंकर हे अभयारण्य आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. सोलापूर मधलं आपण जे उजनी धरण म्हणतो तर उजनी लक्षात ठेवा कोणत्या नदीवरती आहे तर उजनी धरण येतं हे भीमा नदीवरती. ठीक आहे. जे की पुढे पंढरपूरला चंद्रभागा म्हणून घोषित केल्या जातात. तर हे भीमा नदीवरती आहे आणि त्याला नाव काय देण्यात आलं असेल भीमा नदीवरती त्या उजनी धरणाला यशवंत सागर. आलं. तर हे लक्षात घ्यावा. अशा पद्धतीने आपण हा पूर्ण पेपर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर लक्षात घ्या प्रत्येकाने आपले नोट्स तयार करत चला. आपले मुद्दे पेपरचे काय करा प्रश्न लिहून घ्या. ज्यांना कोणाला पेपर पाहिजे असेल ना त्यांनी व्हॉट्सअप करा मी पाठवून देईल. मला मेसेज करा खाली दिलेला नंबर असतात तुम्हाला. तर त्यावरती काय करायचं तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा मी पेपर पाठवून देईल तुम्हाला कुठला हवा असेल. आलं लक्षात. काळजी करू नका. बिंदास तुम्हाला कुठलीही काही अडचण आलेलं बिंदास फोन करा. मित्रांनो काही अडचण नाही. हा तुमचाच प्लॅटफॉर्म आहे. तुमच्या हक्काचा प्लॅटफॉर्म आहे. हा काही कोणाचा मास्तर म्हणून कधीच कोणाला समजू नका. हे तुमच्यातलंच मी एक आहो. मास्तर म्हणजे खूप काही असं वरती चंद्रावरून कोणत्या ग्रहावरून आलेला नाही. अरे तुमच्यातलाच एक आहो. मी काही खूप तज्ञ नाहीये काही नाही. फक्त तुम्हाला एक गाईड काय करायचं आणि काय नाही करायचं फक्त एवढंच. बाकी कुठलाच मास्तर काही खूप तज्ञ नसतो. हा तुमच्यातलाच असतो तुमच्यासारखाच असतो. जसं देवाने दिलंय तसं झालेलं आहे. ठीक आहे. फक्त एवढंच का तुम्हाला एक काय करायचं काय नाही करायचं एवढं सांगण्याचा एक प्रयत्न करत असतो मी मार्गदर्शन बाकी काही नाहीये. ठीक आहे. म्हणून कधीही तुम्हाला तसं वाटलं ना तर बिंदास फोन करायचा. सर हे नाही समजलं हा मुद्दा कसा असेल काय असेल बिंदास मी सांगण्याचा प्रयत्न करेन. फक्त माफ करा कधी जर रिसिव्ह नाही झाला तर बॅच मध्ये राहतो कारण कंटिन्यू बॅचेस चालत असतात त्याच्यामुळे वेळ नाही असतो. पण तरी पण त्याच दिवसाची अडचण मी त्या दिवसात दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल किंवा तुम्हाला एक देण्याचा प्रयत्न करेल. आलं लक्षात. आणि मित्रांनो लक्षात घ्या आपण आता या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण बघत आहे की हा प्रश्न सोडवलेला आहे आपण पेपर झालेला आहे. ते एक एक पेपर आपण घेण्याचा प्रयत्न करतो. थोडं वेळेअभावी रेग्युलर कधी नाही होऊ शकत पण तरी मी प्रयत्न करतोय. आणि दुसरा मुद्दा म्हणजेच काय हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला असेल आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनल तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सर्व मित्रांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा. शेवटी तुमचा सपोर्ट फार महत्वाचा आहे. तुमच्यासाठीच आहे. तुमच्याकडून सपोर्ट मिळाला तर मला अजून एक ताकद मिळेल काम करण्याची की नाही अजूनही मुलांना शेवटी जे काही आयुष्य आहे हे मुलांसाठी असतं इतरांसाठी असतं स्वतःसाठी काय जे आहे ते आहे. आलं लक्षात. आणि एक लक्षात घ्यायचं जे विद्यार्थी आज वर्धा ह्या शहरामधून बघत असेल ना तर वर्धा जिल्ह्यामध्ये आपली वर्धा ह्या शहरामध्ये एक नवीन बॅच पण सुरू होत आहे बरं आता आपली लवकरच. ती ऑफलाईन पद्धतीने राहणार आहे अगदी डिटेलमध्ये. काही काळजी नको करा तुमच्यासाठीच मी येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण सुरू करतोय लवकरच ती बॅच. तर जे काही असेल अडचणी ते कशा पद्धतीचं असेल काय असेल तुम्ही नंबरवरती खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच तुम्ही अगदी बारकाईने बघा तुमच्या लक्षात येणार असेल. ठीक आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.